नमस्कार वाचक मंडळींनो, वाचत आहात ना? वाचनासारखा दुसरा छंद नाही. ज्यांनी तो जोपासला त्यांना तो भरभरून साथ देतो. त्यांचा वेळ तर चांगला जातोच, पण त्यांच्या अज्ञानातही वृद्धी होते, हे नक्की. मी सुदर्शना. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्टमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. महिन्याच्या चौथ्या रविवारी आपण रोमांचक आणि रहस्यकारी अंटार्क्टिका यावर चर्चा करीत आहे. कुठे आणि कसे? जर तुम्ही ग्लोब उचलून पाहिलात तर पृथ्वीच्या अगदी खालच्या भागात समुद्राने चारी बाजूनी वेढलेला प्रदेश म्हणजे जगातील 7वे महाद्वीप अंटार्क्टिका होय. हा प्रदेश जवळपास 40 लाख वर्ग किलोमीटर आहे. म्हणजे अंदाजे भारतासारखे 5 विशाल देश यात समाविष्ट होऊ शकतात. तिथे वर्षभर राहणारे फक्त 400 ते 500 लोक आहेत आणि तेही सर्व देशांमधील वैज्ञानिक आहेत. यावर कुठलीही आदिवासी जमात राहत नव्हती. हे महाद्वीप जगातील एक अनोखे महाद्वीप आहे. स्थायी स्वरूपात हे 2 रीतीने वाढते व घटते. उन्हाळ्यात बर्फाचे रूपांतर पाण्यात झाल्यामुळे बेटाचे स्वरूप येते. हिवाळ्यात तर 1 ते 1,500 किलोमीटर पर्यंत बर्फ जमून जातो. त्यामुळे त्याचे क्षेत्रफळ खूप वाढते. त्याच्या या अनोख्या रूपामुळे लोक याला घटता बढता महाद्वीप म्हणतात किंवा धडकता महाद्वीप म्हणतात. हिवाळ्यात जेव्हा पाणी जमायला लागते तेव्हा यातील खाली बसत असलेले पाणी अधिकच खारे होते. हे पाणी अधिक गतीने खाली बसायला लागते. त्याचा वेग इतका असतो की विश्वातील मोठमोठे महासागरामध्ये मोठमोठे प्रवाह निर्माण होतात. जगातले अधिकाधिक प्रवाहांचा उगम अंटार्क्टिका सागरातील जमणे आणि वितळणे या व्यवहारातून तयार होतो. पृथ्वी आपल्या आसावर फिरत असल्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये इथे ऊन कमीच असते. हिवाळ्यात तर अंधार जास्त असतो. जी काही थोडीफार ऊन येते ती खालच्या बर्फावर आदळून परावर्तित होते. या प्रक्रियेमुळे वर्षानुगणिक अंटार्क्टिकावर बर्फाची पातळी वाढत जाते. इथे 2 किलोमीटर उंच, काही ठिकाणी तर 4.5 किलोमीटर उंच बर्फीली टेकडी तयार होते. आर्क्टिक आणि अंटार्क्टिकमध्ये एक मौलिक बदल आहे. आर्क्टिक या समुद्राच्या चारी बाजूने जमीन आहे आणि अंटार्क्टिका हे असे महाद्वीप आहे ज्याच्या चारी बाजूने गार पाणीच आहे. हा महाद्वीप जवळपास गोलाकारच आहे, परंतु दक्षिण अमेरिकेकडे त्याचे एक गेंड्यासारखे शिंग निघाले आहे. इथून दक्षिण अमेरिका 4,000 किलोमीटर, ऑस्ट्रेलिया 2,500 किलोमीटर, आफ्रिका 4,000 किलोमीटर आणि भारत 12,000 किलोमीटर आहे. याचा आकार उलट्या कढईसारखा गोलाकार आहे, पण नंतर चढावासारखे चढत जाऊन एका पठारावर चढल्यासारखे वाटते. इथे याची उंची समुद्रसपाटीपासून 100 मीटर उंच होते. नंतर याची उंची 2300 मीटर पर्यंत उंच होत जाते. इथे थंडीनंतर ऊन एकदम कडक व्हायला लागते, परंतु याने बर्फ वितळत नाहीच, पण ती वातावरणात परावर्तित होते. हवेत नमी नसते. सर्वांचे रूपांतर बर्फामध्ये होऊन पुन्हा बर्फ तयार होतो. पूर्ण वर्षात 4 सेंटीमीटर पाऊस पडतो. अंटार्क्टिकाच्या आतील पठारावरील थंड हवा आणि 100 किलोमीटर मोकळ्या पाण्यातील तापमानामुळे विशाल चक्रीवादळ तयार होतात.
याचा आकार इतका प्रचंड असतो की 1,500 किलोमीटर पर्यंत असतो. अंटार्क्टिकाच्या काही वैज्ञानिक स्टेशनमध्ये 300 किलोमीटर प्रति तास मापल्या गेले आहेत. यामुळे अंटार्क्टिकाची जमीन सगळ्यात थंड, सर्वात उंच, सगळ्यात वाळलेली, सगळ्यात शुकशुकाट म्हणजे एकट, सगळ्यात वादळी समजली जाते. तरीही सगळ्यात सुंदर. त्याची खासियत काय आहे? अंटार्क्टिकाची जमीन आणि आकाश एकाहून एक वैचित्र्यपूर्ण आहे. आपल्यासारखे दिवस रात्र नाहीत. सूर्याची दिशा पूर्व पश्चिम नाही. काही वादळे घड्याळ बघून तर काही आठवडे चालतात. इंद्रधनुष्य रात्री निघतात आणि नाचायला लागतात. भ्रम असा निर्माण होतो की किती दूर काय आहे याचा अंदाजच येऊ नये. दिशाबोध तर सोडाच, पण जमिनीवरील वस्तू आकाशात लटकल्यासारखे दिसतात. सूर्यदर्शन तसे दुरापास्तच, परंतु दिसायला लागले तर एक साथ एक डझन. वादळे पश्चिमेकडून येतात, पण हवा मात्र पूर्वेकडून वाहते. वादळे खूप मोठी व जास्ती वेगवान आहेत हे आपण बघितले. आपल्याकडे वादळे धुळीमुळे होतात, पण इथे बर्फाची वादळे चालतात. या बर्फाळ वादळांमुळे याला हिमवात म्हणतात. बाजूचा मनुष्य दिसतच नाही, पण स्पर्श करू शकतो. हे हिमवात इतके प्रचंड असतात की पश्चिम पूर्व असतात. पृथ्वी आसावर फिरत असल्यामुळे याची गती घड्याळीसारखी असते, क्लॉकवाईज. या हिमवाताचे कारण आहे अंटार्क्टिकामध्ये व त्याची चारी बाजूला असलेली समुद्रातील पाण्यातील तापमानाचे अंतर. थंडीमध्ये तर वादळांची संख्या प्रचंड वाढते. रात्रभर तांडव. याशिवायही इथे अजून एक प्रकारचे वादळ येतात. त्याला म्हणतात खाली दिशेने वाहणारी भारी हवा. ही वादळे सूर्यास्तापासून सुरू होतात व सूर्योदयापर्यंत थांबतात. उन्हाळ्यात सूर्यकिरणांमुळे बर्फाच्छादित भागात थंड हवा असते, तर किनाऱ्यावर गरम हवा. सूर्यास्तानंतर मात्र ही हवा परत थंड व्हायला लागते. दिवसभरात गरम झालेली हवा वर जाते व सूर्यास्तानंतर परत बसायला लागते. त्यामुळे पठारावरून बर्फाच्छादित थंड हवा परत खाली बसायला लागते. त्यामुळे पहाडांपासून हवा एखाद्या खळखळणाऱ्या नदीसारखी खाली वाहते. त्याची गती तासी 60 ते 70 किलोमीटर प्रति तास असते. कधी समोरचे दिसत नाही, तर कधी बेसावध मनुष्य धक्का लागून पडू शकेल, तर कधी बाहेर उभे राहणे कठीण होते. परंतु दुपारी 11-12च्या सुमारास मात्र एकदम बंद. अशीच आणखीन माहिती जाणून घेऊया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. मला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. भेटूया पुढच्या महिन्याच्या